नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मागच्या आठवड्यात व्हिडिओ आला नाही. माझ्याकडे ना मागच्या आठवड्यात पाहुणे आले होते आणि ना हॉस्पिटलमध्ये ते म्हणजे माझ्या काकूंचे भाऊ ॲडमिट होते, त्यामुळे बऱ्यापैकी पाहुणे आल्यामुळे मला शूटिंग करायला वेळच मिळाला नाही. हा व्हिडिओ पण आधीच मी शूटिंग केलेला होता, तो तुमच्यासोबत ना मी थोडक्यात ना शेअर करते. एडिटिंग करायलाही मला बऱ्यापैकी म्हणजे मागचा आठवडा कसा गेला ना कळलाच नाही. कधीतरी आपल्या कामापेक्षा नात्यांनाही प्राधान्य द्यावं लागतं. मलाही खूप चुकल्यासारखं फील होत होतं. असं वाटत होतं अरे काहीतरी अपूर्ण राहतं आहे आपल्या रोजच्या धावपळीमध्ये, रोजच्या जीवनामध्ये. पण कधीतरी आपल्याला या गोष्टी बाजूला ठेवून कर्तव्य पूर्ण करावी लागतात. हा व्हिडिओ आधीचा असल्यामुळे ना मी डोसा बनवणार होती, तर डोस्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतले होते, चिनोर तांदूळ, आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती. 8-10 आपले मेथीचे दाणे घेतलेले होते. तुम्ही इडली डोसा बनवताना कसं प्रमाण घेतात तेही मला नक्की सांगा, कारण की प्रत्येकाचं एक वेगळी म्हणजे रेसिपी करण्याची पद्धत वेगळी असते आणि सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. त्यानंतर ना मी ना देवपूजा करून घेणार होती. तर देवपूजेसाठी अगदी झटपट दाखवलेलं आहे. तर देवांना आधीच ना अंघोळ करून घेतली होती अगदी साध्या पाण्याने, आणि मग ना हळदी कुंकू वाहून फुलं वाहत होती. या सीझनमध्ये ना छान अशी मोठी मोठी फुलं येतात ना, फार भारी वाटतं देवपूजा करताना फुलं असली की. आणि देव पण चकचकीत दिसत होते, त्यामुळे अजूनच ना छान वाटत होतं पूजा करताना. माधुरी महाले ताईंनी ना मला विचारलं होतं की देवाचे हे जे हँगिंग म्हणजे घंटा आहेत तर त्या कशा लावलेल्या आहेत, आणि दिवे पण. तर ना या पद्धतीने देवाऱ्याच्या वरती अगदी टोकाला जे हुक असतात ना असे लावलेले आहेत, आणि त्यावरती ते टांगलेले आहेत. ते वजन पेलतात का, तर हो, अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीने लावलेले असल्यामुळे जड वजन ते इझिली कॅरी करत आहेत. लावताना ना कारपेंटरकडून लावायचे. त्या लोकांना ना प्रॅक्टिस असते आणि चांगला अनुभव असल्यामुळे ना ते अगदी योग्य पद्धतीने लावून देतात. हे हुक तुम्हाला हार्डवेअरच्या कुठल्याही दुकानामध्ये, जिथं फर्निचर बनवतानाचं साहित्य मिळतं ना, तिथेही मिळतील. काही महाग नसतात. 20-25 रुपयात 10 हुक मिळून जातात. हा गाऊन ना मी ज्यावेळेस गाऊनचा व्हिडिओ बनवला ना, तर त्यावेळेस मी 2 गाऊन घेतले होते. हा एक कलमकारीचा आहे डिझाईनचा, 650 रुपयाचा, आणि दुसरा पण 650 रुपयाचाच होता. काय जेवण बनवायचं हाही मला सकाळचा प्रश्न पडलेला होता. तर मी डाळ पालक बनवण्याचा विचार केला, कारण की पालक माझ्याकडे भरपूर होता असा. सारखा फ्रीज उघडवायला नको म्हणून एकदाच मी सगळं कढीपत्ता, कोथिंबीर, पालक, मिरच्या सगळं असं डब्यांमध्येच म्हणजे भरलेलं होतं, ते काढून घेतलेलं. पूर्वीचेही 1-2 टमाटे शिल्लक होते आणि नंतर पण आणलेले होते, तर मी आधी जे होते ते वापरण्यासाठी काढून घेतले बाहेर. आणि डाळ पालक बनवण्यासाठी ना तर मी कुकर म्हणजे पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेला. भांड्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर मी हे कुकर दुरुस्तीला घेऊन गेलेली होती. सोबतच ना मी चहा करून घेतलेला. मला ना बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या, खरंच मनापासून सॉरी, कारण की ना मला वेळच मिळाला नाही की मी कमेंट्सलाही उत्तर देईल. बऱ्याच कमेंट्सला मी देण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याच कमेंट्स अशाच राहून गेल्या. त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते, कारण की तुम्ही सगळेजण प्रेमाने कमेंट्स करत असतात आणि रिप्लाय नाही दिला ना तर मलाच वाईट वाटतं, कारण की रिप्लाय देणं हे पण माझं कर्तव्य आहे. नंतर ना भात लावायचा होता, तर मला ना लवंग हव्या होत्या आणि थोडेसे कोरडे मसाले, सुके मसाले हवे होते. तांदूळ ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर ना कुकरमध्ये पाणी टाकलेलंच होतं. त्यात थोडासा एक वेलदोडा, 2 मिरे आणि 2 लवंग आणि आपलं तेजपान टाकलेलं एक, आणि वरून मी जिऱ्याची फोडणी दिलेली. डाळ पालक मी यापूर्वी बऱ्याचदा दाखवलेलं आहे. अगदी थोडक्यात सांगते. तुरीची डाळ घेतली 1 वाटी, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. नंतर 10-12 शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घेतलेली, टमाटा घेतलेला आणि पालक घेतलेला. हे सगळं पालक छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आणि कुकरमध्ये याची वाफ घेऊन घेतलेली, आणि वरून लसूण, तिखट, थोडा मसाला याची फोडणी दिली जाते डाळ पालकला. डाळ तांदूळ ना मी सकाळीच लवकर टाकलेले होते भिजायला, आणि मग नंतर ना ते
1च्या दरम्यान दुपारी वाटून घेतलेले, कारण की सकाळी मी उन्नतीला शाळेसाठी पराठा दिला होता म्हणून जेवण जरा उशिराच बनवलेलं होतं 12 वाजेपर्यंत. माझं तर काय होतं, डोस्याचं ना म्हणजे आपलं जे असं तांदूळ डाळ हे भिजवायला टाकलं जातं, पण वाटण्याच्या या विचारानेच ना नको वाटायला लागतं. अरे बापरे, कधी वाटलं जाईल. वाटताना एवढा वेळ लागत नाही वास्तविक, पण ते मनामध्ये त्याची आपल्याला असं वाटतं भांडे भरतात, नंतर मिक्सर भरतं, मिक्सरचं भांडं भरतं, हात भरतात, म्हणून मग तो तेवढा कंटाळा येतो. भाजी भाकरी अशा पद्धतीने बनवलेली साधीच अगदी, आणि नंतर ना इडलीचं जे दळलं होतं ते मी डब्यामध्ये टाकलं होतं की ते डब्याचं झाकण पॅक बसेल आणि छान असं ते फुलून येईल. नंतर ना संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी आमच्याकडे ना आकाशामध्ये इतके कलर तयार होतात ना, खरं तर फार सुंदर असं डोळ्यांना वाटतं हे सगळं दृश्य. पिंक, निळं आणि म्हणजे लालसर असे 3 कलर रोजच तयार होतात. माझ्याकडे त्या दिवशी येणार होते पाहुणे आणि मग मी गेली होती बाजारात संध्याकाळी ना आमच्याकडे 5 वाजेपासून हा लेखानगरचं मार्केट आहे, तिथे बसतात लोक. मी जरा थोडं लवकर गेली होती म्हणून मग कमी लोक होते, पण खूप मोठा हा पण एक बाजार असतो. सकाळी याच्या विरुद्ध दिशेला असतो आणि संध्याकाळी या बाजूला असतो. इथे सगळ्या भाज्या अगदी ताज्या मस्त अशा. आळूची पानं अगदी गावराणी आणि हायब्रिड पण. कढीपत्ता तर काय फ्रेश मिळतो, पुदिना मिळतो, नंतर आपलं गवती चहा मिळतो आणि सगळ्या भाज्या छान छान असतात. ते बघून ना मन प्रसन्न होतं. तेही हा खूप मोठा बाजार भरतो. इथल्या भाज्याही खूप फ्रेश असतात. थोडं पैशांचा ना फरक असतो, एवढंच असतं. आणि म्हणजे 5 रुपये थोडे इथे जास्त असतात, पण बाहेरपेक्षा इथल्या भाज्या मला जास्त फ्रेश वाटतात, म्हणून मी आत येऊन बऱ्यापैकी भाज्यांची खरेदी करत असते. वाटाणा ना 100 रुपयात आता 2.5 किलो झालेला आहे. तर मी ना मैत्रिणीनेच मला सांगितलेलं की कसा स्टोअर करायचा, ते पाण्यातून उकळून वगैरे तसा न करता निवडून घ्यायचा आणि ओला हात न लागता डायरेक्टली हवाबंद अशा डब्यांमध्ये पॅक करून ठेवायचा. गिलके पण अगदी फ्रेश होते, चांगलेच मस्तच. 25 रुपये, 30 रुपये पाव. नंतर डांगर होतं, फ्लावर, सगळ्या भाज्या छान असतात. जनरली ना मी बऱ्यापैकी वेळेस या मावशींकडूनच भाज्या घेत असते, कारण की यांच्या भाज्या ना मला फार फ्रेश वाटतात आणि टिकतात पण. नाशिककर तुम्ही कोणी या बाजारात येतं का भाज्या घ्यायला? इथे कांदे पण फार छान मिळतात बरं, आणि लसूण पण. म्हणजे या बाजारात सगळ्या भाज्या छान मिळतात, होलसेलचे भाव असतात आणि महत्त्वाचं म्हणजे खूप प्रकार असतात भाज्यांमध्ये. इथला बाजार बघितला ना मला आमच्या मळ्याची आठवण होते. तिथे ना फार मोठा असा भाज्यांचा बाजार आहे आणि मंडीच म्हणा तुम्ही, अगदी खूप मोठी आहे. आणि अशा गावरानी छान कोवळ्या कोवळ्या भाज्या बघायला मला फार आवडतं आणि घ्यायलाही फार आवडतं. कांदे मला ना मी आणलेले होते 5 किलो. हे बाकीचे छोटे आणले होते आणि बाकीचे मोठे आणले होते. रांगडा कांदा असतो ना, तर तोही मला छान यावेळेस मिळालेला. आल्यानंतर ना मी पटापट भाज्या भरून घेतल्या. मैत्रिणीच्या मुलाचा ना हात फ्रॅक्चर झाला होता, त्याच्यासाठी मी पण फ्रूट्स आणले होते, बघायला जायचं होतं म्हणून. बाजारातून आल्यावर त्यांना थोडा थकवा येतोच, कारण की घरी जे राहतात ना तर त्यांना बाहेर जायचा बऱ्याच जणांना कंटाळा असतो. काही जणांना फार आवडतं बाहेर जायला, तर त्यात त्यांना म्हणजे थकवा येत नाही. पण ज्यांना घरात राहायला आवडतं ना, तर त्यांना बाहेर थोडंही गेलं ना तर लगेच थकवा येतो. छोटे कांदे, मोठे कांदे, लसूण आणि बटाटे यांचं ना मी विभाजन केलेलं होतं वेगवेगळं, आणि ते मी या आपल्या स्टीलच्या म्हणजे ट्रॉली म्हणा किंवा शेल्फ म्हणा याच्यामध्ये ठेवून देत असते. याचा मला खूप फायदा होतो. कांदे, लसूण, बटाटे यासाठी ना ब्लॅक, सिल्वरमध्ये किंवा व्हाईट या कलरमध्ये जे निघालेले आहेत ना स्टँड, तुम्ही बघितलं असेल की जे बाहेर त्याचे बॉक्स निघतात, असं लोखंडी असतात. ते मला ना 1.5 वर्षापूर्वी ते मी बघितले होते. मला घेण्याची खूप इच्छा झाली होती. प्राईजही त्याची बऱ्यापैकी 2, 3, 4 हजार जसे घेतले ना तसे होते. पण नंतर विचार केला की आपण थोड्या दिवसांनी विचार करूया की खरंच याची गरज आहे का. पण नंतर जाणवलं की नाही गरज आहे त्याची, कारण की ना नंतर आणल्या जातात वस्तू आणि ठेवायच्या कुठे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो.
मी इकडे राहायला आल्यानंतर ना योगा क्लास लावला होता आणि तिथे ना एक ताई भेटल्या होत्या. त्यांची ना द्राक्षांची शेती होती, तर त्यांच्याकडे 10 प्रकारचे फ्लेवर्सचे द्राक्ष मिळतात. पण ते जानेवारी फेब्रुवारीमध्येच मिळतात आणि नंतर म्हणजे संपून जातात. अगदी कमी लावलेले आहेत त्यांनी. मँगो फ्लेवर, नंतर जांभूळ, अनेक ऑरेंज फ्लेवर, म्हणजे अगदी आपण द्राक्ष न खाता आंबा खात आहोत. म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत ना, त्या प्रकारची फळं खात आहोत. इतकी छान मिळतात. तर मला आज त्यांच्याकडूनच मी द्राक्ष घेतली होती. नॉर्मली आपल्या ज्या द्राक्षांपेक्षा थोडा भाव जास्त असतो त्यांचा, पेटीमध्येच मिळतात. तर मला मिळाली, त्यांच्याकडे लगेच संपून जातात आणि ती मुलींना खूप आवडलेली. मुली खुश झालेल्यानंतर पाहुणे येणार होते म्हणून मी सगळे बेडरूम स्वच्छ करून नवीन बेडशीट टाकून घेतलेल्या होत्या. नंतर मला शूटिंग करायला वेळच नाही मिळाला. मेथीला ना छान असे जसे आपले मूग नंतर मटकी यांना मोड येतात ना, तसे मोड आलेले होते. आणि हे दुसऱ्या दिवसाचं शूटिंग आहे. मी टप्प्याटप्प्याने थोडंफार ॲड केलेलं आहे नंतर. आणि मी ही प्राजक्ताने मला सांगितलं होतं की मेथीची उसळ कशी बनवते. जसं मूग आणि मटकीची उसळ बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने मी मेथीची ही उसळ बनवत असते. भाकरी पोळीसोबत छान लागते, वरण भातासोबतही छान लागते. थोडा म्हणजे कडूपणा असतो, पण आरोग्यासाठी चांगली असते म्हणून मग मी ती बनवून घेत असते. मटकीच्या उसळला जशी फोडणी देतो ना, अगदी तशीच फोडणी दिलेली आहे. नंतर ना तिखट, हळद, धनेपूड, जिरं, लसूण, कांदे, कोथिंबीर हे टाकलेलं आहे. आणि शेंगदाणे टाकायचे असतील ना, असे पोह्यात जसे शेंगदाणे टाकतो ना, अगदी तसेच तरी चालतं. आणि वरून 1 ग्लास पाणी टाकून मी त्याला झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे. आपल्याकडे ना जळगाव जिल्ह्यात ना याची पातळ भाजी मसाल्याची बनवली जाते. अगदी जसं पाटोड्या नंतर डबूकवड्या यांच्यासाठी जसं वाटण बनवलं जातं ना, सेम या भाजीसाठी तसंच वाटण बनवलं जातं. आणि फक्त जसा रस्सा उकळायला लागला की मेथीचे दाणे त्यात टाकले जातात, असे मोड आलेले, किंवा सेपरेट पाण्यामध्ये हे दाणे वाफवून घेतले जातात. काकूंना ना टिफिन घ्यायचा होता, तर त्यासाठी आम्ही सोने गिफ्टमध्ये गेलेलो. टिफिन बघत असतानाच मी उन्नतीला आवाज देत होती आणि ताईंनी मला वळून बघितलेलं. प्राजक्ता वाघमारे ताई मला तिथे भेटलेल्या. खूप छान वाटलं. त्या भरभरून बोलत होत्या. असं म्हणजे प्रेरणा मिळते की आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचतं आहे, आवडतं आहे. हीच म्हणजे आपल्या कामाची पावती आहे. तर फार छान वाटतं तुम्ही जेव्हा भेटतात तेव्हा. त्यांच्या चेहऱ्यावरून बघूच शकतात, त्यांनाही खूप आनंद झालेला आहे. आणि आम्ही जवळच राहतो, हे पण खूप आनंदाची गोष्ट आहे. तर अगदी घरापासून जवळ राहतो एकमेकाच्या, आणि माझ्याही चेहऱ्यावरती तितकाच आनंद आलेला आहे. अगदी छान आम्ही भरपूर अशा गप्पा मारलेल्या, वेगवेगळ्या दुकानांची चर्चा केलेली, कुठल्या दुकानामध्ये छान छान वस्तू मिळतात एकमेकाकडून जाणून घेतलेलं. आणि मग परत घरी आलेलो. घरी आल्यानंतर टिफिन वगैरे बनवले, हॉस्पिटलला द्यायचे होते, सगळ्यांना जेवण बनवायचं होतं. जेवण वगैरे बनवलं. पोळ्या शिल्लक होत्या सकाळच्या 4-5, त्यांचा काला बनवलेला. आणि गॅस सुटायची हालत रोजच अशी होत होती, कारण की एकत्र खूप जण जेवण बनवतात ना, तेव्हा खूप पसारा होतो. मग नंतर हा सगळा पसारा आवरलेला, सगळी भांडी घासलेली आणि किचन ओटा संपूर्ण असं स्वच्छ केलेला. त्यानंतर एक वेगळंच समाधान मिळतं आपल्याला, कारण की सकाळ ही आपली प्रसन्न होणार असते. किचनवरती कुठल्याही वस्तूंची गर्दी नसते, पसारा नसतो आणि कुठलंही उष्ट नसतं. चला नवीन व्हिडिओसोबत परत नवीन भेटूया. बाय बाय.